बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आता नाशिक येथील त्रिरश्मी लेणी आणि बुद्ध स्मारक बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत ही संस्कृती ट्रॅव्हल्स आहे आणि या संस्कृती ट्रॅव्हल्सने आपण बुद्ध धार्मिक धम्मसहलीचं आयोजन केलेलं आहे. सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आता पोहोचलेले आहेत नाशिक या ठिकाणी. नाशिक येथील त्रिरश्मी लेणी खरं तर बौद्धांचा इतिहासच नष्ट झाला पाहिजे या विचाराने त्या लेणीला पांडव लेणी म्हणत, परंतु खरी ती त्रिरश्मी लेणी आहे. आणि या लेणीकडे जाताना आता आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी गाडीतून उतरताना आपण बघत आहोत. या ठिकाणी बुद्ध स्मारकामध्ये आपण जाणार आहोत. बुद्ध स्मारकाला भेट देऊन त्या ठिकाणी वंदना करून आपण लगेचच त्रिरश्मी लेणी बघण्यासाठी जाणार आहोत. आपण डुगू बाय कर बाय. चला चला. डुग काय करा आता. चला चला बुद्ध दर्शन लेणी. साधू साधू साधू. ही पण आपलीच गाडी आहे. अशा पद्धतीने आपण पोहोचलो आहोत नाशिक येथील बुद्ध स्मारकाला भेट देण्यासाठी. चला हवं आपल्याला. इथे चप्पल काढा, चप्पल. अशा पद्धतीने हा पूर्ण परिसर आपण बघत आहोत बुद्ध स्मारक. आपण बघत आहोत हे बुद्ध स्मारकाचा परिसर. हे धम्मध्वज आहे बघा या ठिकाणी. हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत. हा या ठिकाणी हा बुद्ध स्मारकाचा परिसर. आणि आता आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता बुद्ध स्मारकाच्या मेन स्तूपाच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत.
नाशिक येथील बुद्ध स्मारकाचा हा परिसर आहे. हा जो डोंगर दिसतो या डोंगराला लेण्या आहेत, त्याला त्रिरश्मी लेणी म्हणतात. मधला इतिहास पुसून टाकण्यासाठी त्या लेणींना पांडव लेणी म्हटल्या जात होते. त्या ठिकाणी पांडवांचं किंवा बाकी कुठल्याच काही नाही त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी ही लेणी जी आहे ती त्रिरश्मी लेणी आहे. आणि या ठिकाणी हे नवीन बांधकाम झालेलं आहे. हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत. लेणीच्या पायथ्याशी असलेला हा बुद्ध स्मारक. तसं हे बघा, आपण आता या स्मारकामध्ये भगवंताची मूर्ती आहे. सम्राट अशोकराजांची प्रतिमा आहे. त्यानंतर पलीकडे बाबासाहेबांची प्रतिमा आहे. आपल्या धम्मसहलीतील आशाबाई जगताप या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन करताना दिसत आहेत. आपण बघत आहोत सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक अतिशय लाईनमध्ये आणि शिस्तीमध्ये बसताना आपल्याला दिसत आहेत. जाणारा श्वास बघा. या पवित्र स्मारकामध्ये आपण भगवंताच्या मूर्तीसमोर 5 मिनिटं आपण ध्यान करत आहोत. आजच्या या मंगलमय सकाळच्या वेळेला या बुद्ध स्मारकामध्ये तथागतांना या ठिकाणी अभिवादन वंदन करण्यासाठी सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोचलेले आहेत. आपण बघत आहोत.